MSIDC जिथं भ्रष्टाचार झाला त्याला तुम्ही फंड देता, MSRDC जिथं भ्रष्टाचार झाला तिथं तुम्ही फंड देता, आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचार झाला त्याबद्दल तुम्ही काही करत नाही. असं 60,000 कोटी रुपये फक्त तुम्ही काढले, त्याचे पुरावे आम्ही दिले, त्या बाबतीत तुम्ही काय करत नाही. आमचं म्हणणं काय, ठीक आहे अडचण आहे आम्ही मान्य करतो, पण जिथं भ्रष्टाचार झाला, जिथं चुकीच्या गोष्टी झाल्या तिथं तुम्ही मात्र कुठेही काही कमतरता करत नाही. पण जिथं माणसं जगण्याला अडचण होऊ शकते, आता शेतकऱ्याचे सोयाबीनचे भाव 6,000 तुम्ही देणार होता, 2800 कसं जगायचं शेतकऱ्याला. मग आज शेतकऱ्याला जर बँकेचं लोन परतफेड करता येत नसेल, इंटरेस्ट परत देता येत नसेल, मग शेतकऱ्याला मरायचं का वर्षासाठी थांबायचं, थांब रे बाबा आमचं आता सरकार बजेट काहीतरी नवीन आणेल. मग आज लोकांचं जगणं अवघड झालंय, नोकऱ्या तिथं मिळणार, तिथं तुम्ही कुठेतरी बेरोजगार भत्ता देणार असं भाषणात तिथे सांगितलं होतं, त्या बाबतीत तुम्ही काय बोलत नाही. आणि हे जे 1500 रुपये लाडक्या बहिणीला का द्यायला लागले माहितीये का, कारण का दुसऱ्या बाजूला नोकऱ्या नाहीत, दुसऱ्या बाजूला शेतीमालाला भाव नाहीत, तिथं खर्च वाढलेले आहेत, घरातले खर्च वाढले, शेतीतले वाढलेले आहेत, आणि हिथं मात्र तुम्ही काय करत नाही, लोकांना वाऱ्यावर सोडले, अशी आजची परिस्थिती आहे.